आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत ढोकळा। त्याच्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे 1 वाटी आणि 1 वाटी रवा आपण गाळून घेणार आहोत। आपण आता ते बेसन पीठ आणि रवा भिजवून घेणार आहोत। त्याच्यात चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि चमचाभर मीठ घालायचं आहे आणि थोडंसं ताक घ्यायचं आहे। या ताकामध्ये आपल्याला ते सगळं सारण भिजवून घ्यायचं आहे। हे बेसन पीठ आणि रवा आपण यात मिक्स करून घेणार आहोत। एकाच डायरेक्शनने ढोळायचे आहे आणि यात थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे। हे बॅटर आपल्याला छान ढवळून झालेले आहे। जास्त थिकही नको आणि जास्त लूजही नको, मीडियम साईजचं हे बॅटर हवं आहे आपल्याला। हे या भांड्यामध्ये तेल लावून घ्यायचे आहे, सगळीकडे पसरून घ्यायचे आहे। व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला हे मी कढई स्टीम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण हे तेल लावलेली भांडं ठेवणार आहोत आणि त्यात हे बॅटर टाकून घेणार आहोत। आपलं हे बॅटर तेवढंच टाकायचं आहे। तो स्पंजी फुगून तयार झाल्यानंतर एकदम मोठा फुगतो, म्हणून थोडंच बॅटर टाकायचं आहे आणि ठेवून घ्यायचे आहे। आपला ढोकळा आता सर्विंगसाठी तयार झालेला आहे। बघा, तुम्ही बघू शकता किती छान फुगलेला आहे, जाळीदार झालेला आहे आणि स्पंजी झालेला आहे बघा।